चंद्रपूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा आज थंडावत आहेत। या 17-18 दिवसांच्या प्रचार काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी या दोन्ही मतदारसंघात सहभाग घेतलाय। भाजपनं प्रचारादरम्यान विकास कामांवर भर दिला तर काँग्रेसनं त्यावर टीका करत मैदान गाजवलं। 19 एप्रिलला या दोन्ही मतदारसंघात आता मतदान पार पडणार आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांच्याकडे चंद्रपूरमधून। ते आपल्याला काय नेमकं तिथलं वातावरण सांगणार आहेत। आशिष, खरं तर ओबीसी बहुल हा संपूर्ण मतदारसंघ आहे, त्यामुळे विशेष लक्ष लागले आणि दोन दिग्गज आमदार मैदानात उतरलेत। पूर्व विदर्भातले जे 5 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामधल्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत। चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 लोकसभा मतदारसंघांचा याच्यामध्ये समावेश आहे। दोन्ही अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मतदारसंघामध्ये मोठ्या राजकीय प्रचार सभा झाल्या। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा झाली, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असतील, चित्रा वाघ असतील आणि शेवटच्या टप्प्यात छगन भुजबळ यांनी देखील प्रचार केला। गडचिरोलीमध्ये विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या वतीनं मोठं प्रचार मैदान गाजवलं आणि आता पुढचा जो काळ आहे तो डोर टू डोर प्रचाराचा आहे आणि त्याच्यानंतर 19 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान आहे। ठीक, आशिष, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। विशेष लक्ष असेल या दोन्ही मतदारसंघांवर।